नमस्कार, मी मीना चांद मोरपाका, भारतीय जनता पार्टीची गटनेता व नगरसेविका। आज घुगुस नगर परिषद मध्ये दिनांक 24/8/2026 येथे आमची आम सभा होती। तर या आम सभेमध्ये काय विचित्र पाहायला भेटतंय, मागच्या महिन्यापासून आम्ही पाहत आहोत, एक तर मीटिंग बरोबर लावत नाही, लास्ट महिन्याच्या एकदम एंडिंगच्या तारखेला लावतात आणि या महिन्यात जेव्हा लावण्यात आलं तर याच्यामध्ये काय येत आहे की यांच्या कॅबिनामध्ये एसी पाहिजे, यांच्या कॅबिन मध्ये लावासाठी पडदे पाहिजे, यांना फिरायसाठी रोडावर यांना अर्टिकाची गाडी पाहिजे। तर यांना हे सगळे यांच्या स्वतःच्या सोयी सुविधासाठी यांनी बोलत आहे, पण जनतेच्या सुरक्षेसाठी, जनतेच्या हितासाठी काय आतापर्यंत केलं? काहीच केलं नाही। आजपर्यंत आम्ही बोलत आहोत की जो लेबर लोक आहे त्यांचा पेमेंट वाढू करा, त्यांचा पेमेंट आतापर्यंत वाढ करत नाही आहे। कचऱ्याची गाडी वेळोवेळी आपल्या प्रभागामध्ये येत नाही, साफसफाई वेळोवेळी होत नाही। आता डेंग्यूचा प्रकार एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, ते आम्ही म्हटलं होतं की पूर्ण शहरामध्ये, घुगुस शहरामध्ये डेंग्यूचा पूर्ण फवारणी करा, ते आतापर्यंत झालेलं नाही। आम्ही किती बोंबलू तेव्हा सांगलं तर कुठं आमच्या प्रभागामध्ये, प्रभाग 9 इथं थोडस तिथं फवारणी केली आणि बाकीच्या लोकांच्या प्रभागामध्ये काय करणार? यांनी काहीच केलेलं नाही। आणि आता मेन विषय होता शांतीनगर विहाराचा, तिथं यांनी आम्हाला न सांगता, आम्हाला कोणत्याही गोष्टीचा माहिती न देता त्यांनी काय केले, सीओ साहेबांनी एनओसी दिलं गेलं की तुम्ही तिथं विहाराच्या जागी आपलं हॉस्पिटल बांधू शकतो म्हणून। पण त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांचा विरोध होता आणि या महिन्यामध्ये सगळ्यांच्या बोलण्यानुसार या महिन्यामध्ये सगळ्यांचं मत होतं की त्या जमिनीला ज्यांनी एनओसी दिलं तर त्यांची नकार दिला बा म्हणून, असं साईन घ्या म्हणून, पण ते त्याच्यावरही काही कारवाई केलं नाही। फक्त म्हणण्यात आलं की ज्यांनी एनओसी दिलं त्यांनी तिथं कलेक्टर मॅडमला म्हणायला पाहिजे की कलेक्टर मॅडम ते रद्द करावा म्हणून। पण यांच्या हातामध्ये हे पॉवर आहे, अध्यक्ष मॅडम कडे पॉवर आहे की त्यांनी स्वतः या गोष्टीला पाठपुरावा करून त्यांनी आता 5 ते 10 दिवसामध्ये करू शकते, पण हे लोक असं करत नाही। कारण यांचे पूर्ण सगळ्या जण मिळून एक कमिटी बनवून यांनी चालत आहे। विरोधी पक्ष नेता म्हणून कधीच कोणत्या गोष्टींमध्ये आम्हाला समावेश केलेला नाही, यांच्या कामामध्ये आमचं काही एकही पैशाचं योगदान नाही आहे। तर या गोष्टीसाठी आम्हाला आक्षेप आहे आणि राहणार।